नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं नाटक आकाश मिठी हे नाटक आज शिवाजी मंदिरमध्ये सादर होत आहे. मुळात कलाकारांना सीमारेषा नसतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आकाश मिठी. याचं कारण असं की गोव्याहून हे सगळे कलाकार मंडळी इथे आलेले आहेत आणि महाराजांबद्दल जे प्रेम आहे, आदर आहे, ते कशा पद्धतीनं आपल्यासमोर सादर करतायत हे आपल्याला बघण्यासारखं आहे. कारण कलाकाराला सीमारेषा नसते, म्हणून मला असं वाटतं की गोव्याच्या ह्या सगळ्या कलावंतांनी जवळजवळ 25 कलाकार आहेत, ते सगळे कलाकार एकत्र येऊन हे नाटक करतात आकाश मिठी आणि ते मुंबईकरांसमोर सादर करतात. कारण महाराजांचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा हा सगळ्यांची इच्छा आहे. कारण महाराज हे सगळ्यांच्या मनात विराजित आहेत आणि महाराजांचा इतिहास काय आहे, कसा आहे, त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे हे सगळं दाखवणारे नाटक आहे आकाश मिठी. बुद्धिबळाचा वापर करून महाराजांनी कसं सगळं षडयंत्र आखलं होतं, कसं यश मिळवलं होतं आणि कसं आपल्यासमोर इतिहास ठेवला आहे हे सगळं बघण्यासाठी अवश्य बघा आकाश मिठी. आज शिवाजी मंदिर प्रयोग आहे. आप खामखा परेशान हो रही है. अफजल खां भी जिंदा है. मैं उतरता हूं या माना का बिना. अफजल खान जिंदाबाद. जिंदाबाद. देखेगी दुनिया कि अफजल खान की इस तलवार में कितनी धार है. मैं उस सिवा को गोंधरात घालून चढ़े गोळ्यांनी जेल बंद करके इस दरबार में पेश करूंगा. अल्लाह अकबर. बड़े चालाक है, इसके मावळे जान की बाजी लगाने को तैयार रहते हैं. मावळे क्या, सलामी शेरों के आगे वो झुकेगा. ही त्याला दहाचं भाजवीन, त्याला मिठीची आणि आणि माझ्या या खंजीरानं धाकी कसम सीधा खात्मा करी. तुम्हाला कधी येणार आहे? मासाहेब, आपण आमच्यावर रागावला आहात. यात राग लोकांचा काय संबंध आहे शोभा? राज्य तुला करायचंय तेव्हा नाही मासाहेब, तुला म्हणू नका, आपल्याला म्हणा. तरी सुद्धा प्रत्येकाला आपापलं शहाणपण स्वतःच्या अनुभवातूनच आलेलं बरं असतं, नाही का? मासाहेब, आपण आज फारच मुत्सद्देगिरी बोलत आहात. नाही रे बाळ, एवढी मुत्सद्देगिरी आमच्या रक्तात असती तर तुमच्या वडिलांच्या ऐन उमेदीतच आम्ही महाराणी झालो असतो. मोरोपंतांना घेऊन शिवबा कुठं कुठं भरारा हिंडतोय काही कळत नाही. त्याच्या मनातला अंदाज जाणणार आहोत साहेब. पंत काका, आज शिवाजी मंदिरमध्ये नाट्यप्रयोग करण्याची आम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल खूप आमच्या मनाच्या आकांक्षा वाढल्या. हेच नाटक गोव्यामध्ये राजीव कला मंदिर ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळालेलं होतं. आणखी 7 वैयक्तिक पारितोषिक. गोव्यात पण याचे चांगले प्रयोग झाले आणि आज मुंबईमध्ये आज त्याचा प्रयोग होतोय. आज मोबाईल तर्फे लोकांना या इतिहासाची जाणीव कमी होत चालली. याचा उद्देश एकच की शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कितपर्यंत मोठं होतं आणि मोठं आहे आणि त्याची जाणीव ठेवून आपण ते आजपर्यंत नव्या पिढी समोर मांडलं पाहिजे अशी आमची आकांक्षा आहे. आणि त्याचे प्रयोग पुष्कळकडे व्हावे. महाराजांचा हेतू काय होता, महाराजांचं स्वराज्य कसं मिळालं, त्याप्रमाणे आज आपण स्वराज्य त्याचा उपभोग घेतोय. म्हणून हे जाणीवपूर्वक लोकांनी याचे प्रयोग पाहावेत आणि शक्यतो लोकांनी प्रतिसाद करून उत्स्फूर्त दाद द्यावी ही विनंती. सेवक जनांना चक्रावून टाकतात. तुम्ही नेमक्या कोणत्या निर्णयाबद्दल बोलता पंत काका? हो साहेब, या चंद्रराव मोऱ्याचं वागणं तुम्ही आरंभापासून बघता. राजा
कदाचित म्हणूनच तुमच्या राजाने ही कामगिरी आमच्यावर सोपवली. आमच्या समजुतीप्रमाणे जावळीचा मुकाबला संपताच राजांनी तुम्हाला मुक्त केलं होतं नाही का? माताजी, मी एक स्वामीनिष्ठ जाकर आहे. स्वामी पराभूत होऊन काही ते झाले असताना या सागराच्या मुक्तीला काय अर्थ आहे? मी तो निसटला. शंकररावाला ताबडतोब घेऊन या असा आपला हुकूम होता, म्हणून मग प्रतापरावाचा पाठलाग करण्याच्या भरीला पडला. काही बिघडलं नाही भडेजी. पुढच्या दरबारात जाऊन कागाळ्या करण्यापलीकडे हा प्रतापराव दुसरा कसलाही प्रताप करू शकत नाही. आज प्रवीण थिएटर्स आणि कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा 2 दिवसीय नाट्य महोत्सव सादर होत आहेत. आज वसंत खानेटकर लिखित आकाश मिठी हे छत्रपती शिवाजी महाराजावरील नाटक आहेत आणि उद्या वसंत कानेटकर विवा शिरवाडकर लिखित संगीत ययाती आणि देवयानी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. आजच्या नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं झालं तर महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवावा, महाराजांचा प्रसार या नाटकाच्या माध्यमातून व्हावा हीच या नाट्य महोत्सवाची एक संकल्पना आहे. त्यासाठी मुंबईकरांनी आवर्जून ही दोन्ही नाटकं पाहावीत असा आमचा आग्रह आहे. आकाश मिठी हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी घडलेली ही गोष्ट सर्व रसिकांच्या पुढे समर्पित व्हावी, सर्व रसिकांनी आवर्जून पाहावी, सर्व रसिकांनी त्या प्रेरणा घ्यावी अशी ही आकाश मिठी या नाटकातली ही संहिता आहे. वसंत कानेटकरांनी ही लिहिलेली आहे आणि हेमचंद्र तारी गोव्याचे एक नाट्य दिग्दर्शक यांनी हे दिग्दर्शन केलेलं आहे आणि गोव्याचे उत्करू तरुण या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण त्या सर्वांना आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. तुम्ही कधी काही दावळीचे राजे असाल, पण आज तुम्ही शिवाजी राजांचे कैदी आहात. राजाने तुम्हाला गिरफ्तार करून तुमचं राज्य हिरावून घेतलं. ज्यांनी तुम्हाला सिंहासनावर बसवलं त्याच्याशी मुद्दाम आणि कृतज्ञ वागल्याबद्दल आज तुम्ही राजांसमोर जबाबदार उभे आहात. कोण कुठले राजे? आम्ही कोकणचे राजे, कुलदैवत श्री महाबळेश्वर. आम्ही त्यांच्याच कृपेने राज्य करतो. आमच्यावर आदिलशाही बादशाहची मेहर नजर आहे. बादशाहने आम्हाला राज या किताब मोराच्या आणि सिंहासन दिला. तुमचं राज्य भाऊबंदकीच्या गुंत्यात अडकलं होतं तेव्हा राजाने तुमची कड घेऊन तुम्हाला गादीवर बसवलं होतं. हे तुम्ही विसरलात का? महासाहेबांनी आता आमच्यावरच भार धरले. आपल्याला पुष्कळ बोलायचं आहे. महासाहेब येतो. शिवबा, अरे भोरप्याच्या डोंगर पाणीची खबर दिली नाहीस तू अजून आम्हाला. महाराजांनी बुद्धिबळ कसं केलं, बुद्धिबळाच्या जोरावर अफजल खानाचा वध कसा केला ह्या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपण हे नाटक संपेपर्यंत पाहावं ही नम्र विनंती. धन्यवाद. आणि नाट्यप्रेमीमधून मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही हे चॅनल बघताय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.